नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील संख्यांवरील क्रिया याच्यातील बेरीज यामधील स्वाध्याय 8.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक गणित आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला पहिलं गणित असं दिलेलं आहे। कोणती संख्या आहे ही? तर 8,99,999 अधिक 1 बरोबर किती? आता खूप सोपं आहे। 8,99,999 याच्यामध्ये जर आपण 1 मिळवलं तर बघा 9 आणि 1 10, परत हात चाला, मग हे 9 आणि 1 10, हात चाला 1, परत 9 आणि 1 10, हात चाला 1, 9 आणि 1 10, हात चाला 1, 9 आणि 1 10, हात चाला 1, 8 आणि 1 9। मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आले की 9 लाख। मग 9 लाख हा पर्याय कुठे आहे? तर बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये 9 लाख पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। दुसरा प्रश्न बघा, 4206 अधिक 50,424 50,424 ज्यावेळेस आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे की अंक एकाखाली एक लिहून घ्यायचे। आणि 6,301 6,301 यांची जर आपण बेरीज केली, 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, हात चाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 8 9, इथे आले हे 9, 6 आणि 4 10, हात चाला 1, 5 आणि 1 6। मग आपले इथे या प्रश्नाचं उत्तर किती आले? 60,931। मग 60,931 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। इथे आपल्याला तिसरा प्रश्न असा विचारला आहे की या उदाहरणातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक असेल? जशा आपल्याला संख्या दिल्या होत्या, गणित दिलं होतं तसं मी इथे लिहून घेतले। या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे। आधी आपण बेरीज करूया। 7 अधिक 6 किती येते? 13, 13 हात चाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, परत हातचा 1, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, इथे 3 हात चाला 1। आता इथे बघा 5 आणि हा 1 6, पण आपल्याला इथे तर 9 आहेत, मग 6च्या पुढे 9 येईपर्यंत आपल्याला काउंट करायचे आहेत। मग 6, 6च्या नंतर 7 8 9, मग किती आले इथे 3, कारण 5 आणि 1 6, 6 आणि 3 9 बरोबर 9, 3 आणि 5 8, म्हणून मग चौकोनाच्या जागी कोणता अंक येणार आहे? तर 3, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे 1 लाख अधिक 10 लाख अधिक 999 बरोबर किती? आता बघा, दिलेल्या संख्या आपण या पद्धतीने मांडून घेतल्या, त्या बेरीज करूया। 0 अधिक 0 अधिक 9 9, ह्यांची पण बेरीज केली, इथे पण 9, यांची बेरीज केली इथे 9, 0 0 0 अधिक 0 0 1 आणि 0 1 आणि हा 1 1। मग आपले उत्तर किती आले? 11,999। मग 11,999 कुठे उत्तर आहे? पर्याय क्रमांक 1, म्हणून आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11,999। पुढचा प्रश्न, 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या यांची बेरीज किती? आता आपल्याला 6 अंकी सर्वात लहान विचारले, विषम संख्या आपल्याला माहिती आहे सर्वात लहान संख्या म्हणजे 1 लिहायचं आणि त्याच्यावर 0 द्यायचे। मग किती आपल्याला 6 अंकी सांगितलं बघा, 1 2 3 4 5 आणि हे 6, 1 2 3 4 5 6, ही झाली 6 अंकी। पण ही इथे जर आपण 0 लिहिला तर ही काय होईल? समसंख्या होईल, पण आपल्याला कोणती पाहिजे? विषम संख्या। मग आपल्याला लहान विचारले म्हणून मग लहान 0च्या नंतर इथे काय लिहायचं आहे? 1 लिहायचं आहे, 0 लिहायचा नाही। मग हा कोणता अंक झाला? तर बघा 1,01,000 ही संख्या झाली। आता काय विचारले? सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या, सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या। सर्वात मोठी म्हटल्यावर आपण 9 6 वेळा मांडून घ्यायचे। मग आता आपल्याला काय झालं? सम सांगितलं, मग इथे जर आपण 9 लिहिले तर ती विषम संख्या होईल। मग 9च्या नंतर 0 येतो, मग ती छोटी संख्या होईल। आपल्याला सर्वात मोठी विचारले म्हणून 9च्या आधीचा अंक कोणता लिहायचा आहे? 8 लिहायचा आहे, कारण मग ही काय होईल? समसंख्या होईल। मग इथे कोणता अंक तयार झाला? तर 9,99,998। आता यांची आपण बेरीज करूया। 8 आणि 1 9,
0 अधिक 9 9, 0 अधिक 9 9, 0 अधिक 9 9, 0 अधिक 9 9, 9 आणि 1 10. मग इथे मात्र कोणता अंक तयार झाला आहे तर 10,99,999. मग 10,99,999 कुठे आहे संख्या तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. 6वा प्रश्न बघा, पुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक शोधा. बघा इथे आपल्याला जे दिले ते मी फक्त इथे आहे तसं लिहून घेतले, फक्त मी या चिन्हांच्या जागी ब्रॅकेट लिहिलेत जेणेकरून आपल्याला अंक लिहिता येतील. आता इथे मात्र आपण काय करायचे, यांची बेरीज करायची. बघा 6 आणि 8 अधिक 8 16. मग हातचाला आला 1. आता इथे 2 आहे, इथे 1 आहे, 2 आणि 1 3. मग इथे तर 4 आहेत. मग याच्यामध्ये जर 1 मिळवला तर किती होतं 4. बघा 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. म्हणजे इथे कोणतं चिन्ह आहे तर भरीव गोलामध्ये स्टार आहे. मग याच्यासाठी कोणता अंक 1 अंक. मग आता इथे आपण बघून घ्यायचं की भरीव गोलासाठी 1 अंक कुठे, इथे तर नाही कारण भरीव गोलासाठी इथे 9 आहे आणि इथे 4. मग हे दोन पर्याय येणार नाहीत. आता राहिला प्रश्न या दोघांचा. तर इथे सुद्धा याच्यासाठी 1 दिले आणि इथे सुद्धा याच्यासाठी 1 दिले. आपल्याला माहीत झालं की याच्यासाठी 1 हा अंक आहे, म्हणून आपण काय करूया ते चिन्ह आणि त्याच्यासमोर 1 अंक लिहून घेऊया. आता काय सांगितलंय, आता यांची बेरीज करा. बघा 2 आणि इथे 1 आहे, तर 2च्या पुढे किती बोटं मोजल्यावर आता 1 तर मागे तर जाऊ शकत नाही. मग 2च्या पुढे 1 तेव्हाच येतो जेव्हा 11 येतात. मग 2 मध्ये किती मिळवल्यावर 11 येतात तर बघा 2 मध्ये जर आपण 9 मिळवले तर 11 येतात. 9 10 11. हातचाला आला 1. मग आता इथे कोणतं चिन्ह आहे तर बघा ह्या गोलामध्ये ही छोटा बिंदू आहे, मग त्याच्यासाठी 9 हा अंक आपण लिहून घेतला. मग बघा बरं इथे 9 आहे आणि इथे मात्र 8 आहे. मग हा पर्याय येईल का नाही. मग इथे हा 1 बरोबर आलेला आहे, आपलं तेच उत्तर आले आणि याच्यासाठी 9 आले, आपलं तेच उत्तर आहे. म्हणून मग इथे आपलं हे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. तरी पण आपण स्टारसाठी 3 अंक येतोय का बघूया. बघा आता इथे 4 आणि 1 5 आणि इथे तर 8 आहे. मग 5च्या पुढे जर आपण 8 येईपर्यंत काउंट केलं तर इथे किती येतात 3. बघा 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. म्हणून मी इथे आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे 3.5 लाख व 4.5 लाख यांची बेरीज किती. मग आता 3.5 लाख म्हणजेच किती 3,50,000. 3.5 लाख अधिक 4.5 लाख. मग 4.5 लाख म्हणजे आपल्याला माहिती आहे 4,75,000 यांची आपण बेरीज करायची आहे. आपल्याला बेरीज करायला सांगितले. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 हे 5, 5 अधिक 7 12. हातचाला 1. 3 आणि 4 7, 7 आणि 1 8. मग आपलं उत्तर किती आले 8,25,000. मग 8,25,000 कुठे आहे तर बघा बरं इथे 8,25,000 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांमधील फरक 3,17,529 आहे. त्यातील लहान संख्या 8,04,613 असल्यास मोठी संख्या कोणती. मग आता दिलेलं शाब्दिक उदाहरण आहे, आपण मांडणी करून घेऊया. 2 संख्यांमधील फरक विचारले म्हणजे बघा इथे एक संख्या आहे, इथे एक संख्या आणि त्याच्यातील फरक आपल्याला किती दिलेला आहे 3,17,529 दिलेलं आहे. आणि त्यातली लहान संख्या म्हणजे इथे असते कारण आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. 4,616. मग आपल्याला माहिती आहे की हितली संख्या आपल्याला काढायची म्हणजे मोठी संख्या काढायची आहे. मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची असते आणि ज्यावेळेस आपल्याला फरक दिलेला असतो त्यावेळेस आपण या दोघांची काय करतो बेरीज करतो म्हणजे आपल्याला इथली संख्या मिळते. मग आपण या दोघांची बेरीज करून घेऊया. बघा आपण यांची बेरीज करून घेऊया. 9 आणि 3 यांची बेरीज किती येते 12. हातचाला 1 2 आणि 1 3 आणि हा 1 4. 5 आणि 6 11. हातचाला 1 7 आणि 1 8 8 आणि हे 4 12. हातचाला 1 1 आणि 1 हे 2 8 आणि 3 9 10 11. इथे उत्तर किती आले आपलं 11,22,142. म्हणजे इथे कोणती संख्या आहे तर 11,22,142. मग बघा बरं इथे 11,22,142 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 4,736 अधिक 95,263 बरोबर किती. बघा बेरीज करणं सोपं आहे, फक्त बेरीज करताना एककाखाली एककाचंच संख्या मांडायची आहे. 6 अधिक 3 9,
6 अधिक 3 9, 7 आणि 2 9, 4 अधिक 5 9 आणि हे 89 9. मग आपलं उत्तर किती आलं इथे तर 99,999. मग बघा इथे 99,999 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 87,463 अधिक 2,135 अधिक 10,402 बरोबर किती. इथे पण आपण एकाखाली एक संख्या मांडून घेतल्या. 3 अधिक 5 8, 8 आणि 2 10 हचाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 हचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10 परत हचा 1 आला इथे 0, 7 आणि 2 9, 9 आणि 1 हचा 10 हचाला आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. मग इथे आपलं उत्तर किती आलं आहे तर बघा 1,00,000. मग 1,00,000 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून मी या तिघांची बेरीज आहे 1,00,000. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने आपण स्वाध्याय 8.1 आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.